शंकरनगर येथील वृत्तपत्र विक्रेता श्री मनोहर मोरे यांची दुचाकी चोरी गेल्यामुळे नायगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी नवीन दुचाकी भेट देण्यात आली। श्री मनोहर मोरे हे शंकरनगर तालुका बिलोली येथे मागील अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्री शिवाय पत्रकारिता सुद्धा करतात। दरम्यान मागील 3 महिन्यापूर्वी त्यांची दुचाकी चोरीस गेल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता। त्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना नवीन दुचाकी घेणे शक्य नव्हते। ही बाब लक्षात घेऊन नायगाव जिल्हा पत्रकार संघाच्या काही सुज्ञ पत्रकार बांधवांनी दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी श्री मोरे यांना दुचाकी भेट देण्याचा योग घडून आणला। या कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री गोवर्धन बियानी, जिल्हा अध्यक्ष संतोष पंडागळे, पत्रकार विरोधी हल्ला कृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री रवींद्र संगनवार, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री सूर्यकांत सोनखेडकर, सरचिटणीस राम तरटे, दैनिक लोकपत्राचे उपसंपादक श्री प्रशांत गवळे, माजी उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तसेच यावेळी ग्रामीण भागातील पत्रकार श्री गंगाधर पाटील भिलवंडे, श्री रघुनाथ सोनकांबळे, श्री माधव पाटील चव्हाण, श्री भूषण पारळकर, श्री मनोहर तेलंग, श्री बालाजी हनुमंते, श्री लक्ष्मण बर्गे, श्री सुभाष पेरकेवार, श्री सय्यद जाफर, श्री शेषराव कंधारे यांच्यासह नायगाव तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी नांदेड। नायगाव तालुका पत्रकार संघाचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे एखाद्या पत्रकाराला म्हणजे मित्र म्हणतो महाराष्ट्रातील म्हणजे देशातली पहिली घटना असेल कुठल्या पत्रकाराला मला असं वाटत नाही, मी काही ऐकलं नाही की मदत देतो पण आर्थिक मदत करतो, पण गाडी देण्याची पहिलीच वेळ असावी पूर्ण महाराष्ट्रात। आणि एक आदर्श इतर पत्रकार संघाने एक नवीन खऱ्या अर्थाने आज कोणी कोणाचा नाही सर्व तुम्ही एक खूप चांगलं लिहिलं सर्व या ठिकाणी समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेतो याची जाणीव म्हणून नागतामध्ये आणि हे नातं टिकवणं महत्त्वाचं। प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेतो पण आपण इतरांची काळजी घेऊ शकतो आणि तेच खरं नातं असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं। आपल्या सर्वांचं परत आभार आणि धन्यवाद। या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।